श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो आणि आलेलं हे नवीन जे वर्ष आहे ते सुद्धा तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं, आरोग्यपूर्ण आणि भरभराटीचं जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारे किंवा तुम्ही स्वामी भक्त असाल तर अशाच प्रकारचे सगळे स्वामींचे व्हिडिओ, आपल्या मराठी सणांची संपूर्ण माहिती या चॅनलवरती तुम्हाला अगदी अचूक दिली जाईल. आणि या चॅनलचा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नसून स्वामी भक्तीचा प्रचार करणे एवढाच आहे. आणि या स्वामींच्या महिमेचा जो म्हणजे उपयोग आहे किंवा स्वामींची जी स्वामींवरती ज्यांची श्रद्धा आहे ती श्रद्धा सगळ्या माझ्या भक्तांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना स्वामींनी लवकरच सगळ्या संकटातून मुक्त करावे हा आपला एक निर्मळ असा उद्देश या चॅनलचा आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करूयात. तर मंडळी, काल मी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं की नवरा बायकोमध्ये जर काही भांडणं वगैरे होत असतील, वाद वगैरे होत असतील तर कशा प्रकारे आपण स्वामींची सेवा करायची जेणेकरून जे आपली घरातली होणारी भांडणं आहेत किंवा नवऱ्याचा चिडचिडेपणा आहे, हट्टीपणा आहे, मुलांचा हट्टीपणा आहे तर तो कमी होईल. तर ज्या घरामध्ये स्वामींचं म्हणजे थोडक्यात ज्या घरात जेव्हापासून स्वामी स्थापन होतात किंवा जेव्हापासून स्वामींचा एखादा फोटो त्या घरामध्ये येतो ना त्याच वेळेस म्हणजे तुम्ही कुठलीही सेवा करू नका. अगदी स्वामींचा फोटो घरामध्ये आणून ठेवला ना तरी वेगळ्या प्रकारची एनर्जी, वेगळ्या प्रकारची सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये पसरते आणि एक वेगळ्या प्रकारचं कवच आपल्या भोवती तयार होतं. असा अनुभव बऱ्याचशा स्वामी भक्तांनी घेतलेला आहे. असं काही नाही की तुम्ही कंटिन्यू स्वामी सेवा करा. नामस्मरणा इतकी म्हणजे सेवा स्वामींची कुठलीच नाही. नामस्मरण ही स्वामींची म्हणजे एक नंबरची सेवा आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. कुठलीही सेवा तुम्हाला करायला जमत नसेल तरीसुद्धा नामस्मरण स्वामी महाराजांचं कंटिन्यू तुमच्या घरामध्ये असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र. तर बऱ्याच जणांना तारक मंत्र माहिती असेल नसेल, काही नवीन स्वामी भक्त असतील त्यांच्यासाठी मी तारक मंत्र आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि यूट्यूबवरती, गुगलवरती कुठेही सर्च केलं तरी तुम्हाला तो मिळून जाईल. तर तारक मंत्राची शक्ती, आता मी तुम्हाला त्याचं काय सांगू महत्त्व, म्हणजे आज माझं बाळ मी जिवंत आहे ना तर ते निव्वळ फक्त एका या तारक मंत्रामुळे आणि स्वामींच्या लीलेमुळे आम्ही व्यवस्थित या जगामध्ये आनंदात आहोत असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. अगदी मरणाच्या दारातून महागारी आणणारा हा तारक मंत्र जो आहे ना याची ताकद खूप वेगळी आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्रासंबंधीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं. 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा किंवा 108 वेळा. जर तुम्हाला 108 पारायण तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं असेल तर ते कसं करायचं आणि त्याने आपल्या घरामध्ये काय फरक पडणार आहे. तर तुमच्या घरामध्ये जर सततची भांडणं होत असतील किंवा वादविवाद होत असतील तुमच्या घरामध्ये, किंवा मग लहान मुलं जे असतात ना त्यांना पाशी स्वप्न पडत असतात की जे घाबरत वगैरे असतात, त्याचबरोबर मोठ्या माणसांना सुद्धा होऊ शकतं की वेगवेगळी स्वप्न पडू शकतात आणि आपण सुद्धा घाबरतो कधी. असं काही नाही की लहान मुलंच घाबरतात. किंवा असं कोणाला जर काही आजार असेल घरामध्ये, खूप जास्त भीती वाटत असेल कुठल्याही गोष्टीची, किंवा जर एखादं काम तुम्ही करायला घेतलेलं असेल आणि तुम्हाला आत्मविश्वास वाटत नसेल ना तर हा जो तारक मंत्र आहे, किंवा तुमच्या घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याला सुद्धा 90%हून जास्त बरं करण्याची ताकद या तारक मंत्रामध्ये आहे. कारण काही होतं असं की सतत आजारी पडतं माणूस, त्यामुळे अशा माणसांसाठी तारक मंत्र संजीवनी आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. तर आता आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तारक मंत्राचं अनुष्ठान आपण कसं करायचं. आता तुम्हाला तर समजा जर तुम्हाला कुठलाही संकल्प करून करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. कुठलंही तुम्ही अनुष्ठान करा, पारायण करा. संकल्प करणं खूप महत्त्वाचं आहे. जर नवरा बायकोंमध्ये तुमचा वाद होत असेल तर काल एक ताईंनी मला प्रश्न केला होता कमेंटमध्ये की कशाप्रकारे मी तारक मंत्राचं पाणी बनवू किंवा कशाप्रकारे मी तारक मंत्राचं अनुष्ठान करू, हे मला तुम्ही सांगा म्हणून. तर मी त्यासाठीच आज म्हटलं की हा व्हिडिओ मी सगळ्यांसोबत शेअर करते जेणेकरून बऱ्याच जणांना सुद्धा याचा उपयोग होईल. तर
तुमच्या म्हणजे इच्छेनुसार तुम्हाला किती वेळा किती अनुष्ठानं करायची आहेत, 11, 21, 51 किंवा 108 कितीही. पण जर तुम्हाला संकल्प करायचा असेल आणि नवरा बायकोमध्ये वाद असतील, घरात सततची भांडणं आजारपण वगैरे असेल, वाईट नजर लागत असेल घराला किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीला, तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये करणी बाधा आहे किंवा कुठलीही गोष्ट असेल, तर तारक मंत्र आणि तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ना, तर ते या सगळ्या गोष्टींवरचा जालीम उपाय आहे. तर तारक मंत्राचं अनुष्ठान करण्याच्या अगोदर जर तुमची नवरा बायकोंमध्ये भांडणं असतील, तर सगळ्यात अगोदर संकल्प करा. संकल्प कसा करायचा, तर एक फूल घ्यायचं, थोडंसं पाणी घ्यायचं आणि आपल्याला अक्षता थोड्याशा घ्यायच्या आहेत आणि ताम्हण जे आहे आपल्या पूजेचं ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या अक्षदा आणि ताम्हणात आपल्याला हात पकडायचा आहे. त्यावरती अक्षदा फूल ठेवून पाणी त्यावरती म्हणजे अक्षदा फूल ठेवून जे काही तुमची म्हणजे इच्छा असेल तो संकल्प बोलायचा आहे. स्वामींना सांगायचं आहे की यासाठी मी हे अनुष्ठान करणार आहे किंवा करत आहे, तर ते माझ्याकडून करून घ्या आणि माझ्या जे नवरा बायकोचं नातं आहे आमच्यातलं ते चांगलं होऊ द्या आणि आमचं सगळं व्यवस्थित घरामध्ये छान होऊ द्या. असं जे काही तुमच्या मनात असेल ते स्वामींना बोलायचं आहे आणि त्यावरती पाणी सोडायचं आहे. तर हे झालं संकल्प करणं आणि सगळं स्वामींना सांगायचं आहे की कशासाठी तुम्ही करत आहात आणि आमचं नातं व्यवस्थित हे कराच तुम्ही, असं सगळं स्वामींना सांगायचं आहे. अगदी कुठल्याहीसाठी तुम्ही करत असाल ना, जे काही तुमचं असेल, आता मी नवरा बायकोच्या भांडणाविषयी सांगते, पण कुठलेही असेल, कोणी आजारी असेल किंवा तुमचा काही प्रॉब्लेम असेल, नोकरी व्यवसाय, ते सुद्धा तुम्ही स्वामींना सांगून अशा प्रकारे संकल्प करायचा आहे आणि अनुष्ठानाला सुरुवात करायची आहे. यासाठी काही मांडणी वगैरे नसते, फक्त आपल्या देवाऱ्यामध्ये स्वामींचा फोटो असणं गरजेचं आहे. बाकी कुठल्या गोष्टीची तुम्हाला गरज नाही. आणि अनुष्ठान करायच्या आता तुम्ही कुठल्या म्हणजे दिवसापासून सुरुवात करायची का, गुरुवारपासून आपल्याला अनुष्ठानाला सुरुवात करायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून आपल्याला आपल्या घराच्या जवळपास कुठेही स्वामी केंद्र जर असेल तर तिथे जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवून तिथे सुद्धा स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे की मी अशा प्रकारे तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे. ते किती वेळा करणार आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता, असं काही नाही सांगितलं तरी. तिथे सुद्धा नारळ आणि खडीसाखर आपल्याला ठेवायची आहे आणि जमलंच तुम्हाला तर तिथे 4-5 केळी, 5-6 केळी तुम्ही दान करू शकता म्हणजे अनुष्ठान करण्याच्या अगोदर. आणि त्यानंतर आपल्याला घरी येऊन अनुष्ठानाला सुरुवात करायची आहे. मग तुम्हाला दररोज, आता तुम्ही 11 दिवस करणार असाल किंवा 21 दिवस, 51 दिवस किंवा 108 दिवस आपल्याला ते करायचं आहे, तुम्हाला जे तुमची इच्छा असेल तसं. आणि रोज आपल्याला 11 वेळा स्वामी समर्थांचं तारक मंत्र म्हणायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात अगोदर सुरुवात करायची आहे स्वामी स्तवनांपासून. स्वामी स्तवन आपल्याला सगळ्यात अगोदर म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला किमान 1 माळ तरी स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्र म्हणायचं आहे. तर हे तुमचं दररोजचं झालं. दररोज तुम्हाला अशा प्रकारे करायचं आहे. फक्त गुरुवारी तुम्हाला मंदिरात जायचं आहे, स्वामी समर्थ केंद्रात जायचं आहे. बाकी इतर वेळी तुम्ही कंटिन्यू करू शकता. जर काही स्त्रियांच्या बाबतीत मासिक अडचणी आल्या तर तेवढे 4-5 दिवस तुम्ही स्किप करून पुन्हा चालू करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान नक्की करू शकता. तर हा व्हिडिओ, आता तारक मंत्राचं पाणी कसं किंवा तीर्थ कसं बनवायचं, तर याचा व्हिडिओ मी लगेचच पोस्ट करेल, तो सुद्धा तुम्ही पहा जर तुम्हाला माहिती नसेल तर. आणि आता अनुष्ठान करताना काय करायचं आहे, बसल्या तारक मंत्र म्हणताना 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यावरती आपला उजवा हात ठेवून 11 वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे. आणि पाणी कसं असतं, पाण्यामध्ये खूप ॲट्रॅक्शन असतं. जे काही गोष्टी आपण पाण्याशी ॲट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो ना, पाणी ते सगळं ॲट्रॅक्शन म्हणजे देतं थोडक्यात त्या गोष्टीमध्ये. ते पाण्या इतकी शक्ती कशात नाही आहे. त्यामुळे आपल्याला 1 ग्लास पाणी घेऊन त्यावरती उजवा हात ठेवून 11 वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे. आणि हे पाणी तुम्ही तुमच्या नवऱ्याला प्यायला देऊ शकता, घरातील मुलांना प्यायला देऊ शकता, घरातील सगळ्यांना प्यायला देऊ शकता. 1-1 घोट दिला तरी काहीच हरकत नाही. आणि जर तुमचा नवरा पाणी प्यायला तयार नसेल, तर काहींची श्रद्धा नसते की त्यांना वाटत असतं की माझी बायको असं काय करते वगैरे, तर अशांसाठी काय करायचं, तुमचा जो पिण्याच्या पाण्याचा हंडा किंवा माठ असेल तर त्यामध्ये तो ग्लास पाण्याचा आहे ना तो ओतायचा आहे, जेणेकरून आपोआप ते पाणी त्यांच्या पोटात जाईल. किंवा मग सगळ्यात सोपा उपाय, ज्या दिवशी तुम्ही हे कराल त्या दिवशी तुम्ही सरबत करू शकता, ज्यूस करू शकता, कशाही प्रकारे फक्त तुमच्या नवऱ्याच्या पोटामध्ये किंवा मुलांच्या पोटामध्ये ते पाणी गेला पाहिजे, जेणेकरून जे काही वाईट गोष्टी त्यांच्या हातून होत आहेत ना तर त्या होणार नाहीत, त्या बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतात. हा स्वतःचा अनुभव आहे. आमच्या घरामध्ये रोज कंटिन्यू ही पूजा होत असते. आम्ही सगळे आमची पूजा झाल्यानंतर, तारक मंत्र झाल्यानंतर आम्ही सगळे घरातील ते पाणी पित असतो. तर माझ्या अनुभवावरून सांगते
सांगते 100% नवरा बायकोंमधले वाद कमी होतातच. फक्त तुम्ही श्रद्धेने करा, मनोभावे करा, स्वामींशी बोलून स्वामींना सांगून करा की सगळं मला हे ठीक व्हायलाच पाहिजे, माझी सेवा तुम्ही ही माझ्याकडून करून घ्या आणि माझ्या म्हणजे माझ्या आणि माझ्या नवऱ्यातले संबंध चांगलेच झाले पाहिजे, आमचा संसार सुखाचा झाला पाहिजे. जर तुम्हाला तुमचा संसार वाचवायचा असेल तर ही एक गोष्ट तुम्ही नक्की करून पहा. त्याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला काही सोपे उपाय मी सांगितलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही करा, नक्की फरक पडेल. तुम्ही पहा, कुठल्याही गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे जे प्रश्न असतात ना त्याला उत्तर हे असतंच. फक्त आपण कंटाळतो की अरे आता एवढी भांडणं होत आहेत तर आपलं हे नातं टिकवायचं की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. पण जर खरंच तुम्हाला तुमचा संसार वाचायचा असेल ना तर स्वामींचा मार्ग तुम्ही अवलंबवा. तुम्ही दोघेही नवरा बायको, कारण कोणालाही वाटत नाही, नवऱ्याला सुद्धा वाटत नाही आणि बायकोला सुद्धा वाटत नाही आपला संसार तुटावा. पण दोघांनी थोडे समजून घेऊन स्वामी मार्गात आल्यानंतर कुठल्याही वाईट गोष्टी तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. त्यामुळे स्वामी मार्गात या आणि स्वामींची सेवा नक्की करा जर तुमची मनापासून इच्छा असेल तर अशा प्रकारे तुम्हाला जितके हवे तितके तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकता आणि कुठलीही गोष्ट तुम्ही साध्य करू शकता. तर हा छोटासा व्हिडिओ होता की ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तारक मंत्राचं महत्त्व आणि तारक मंत्राचं अनुष्ठान आपल्याला कसं करायचं आहे ते. आता थोड्या वेळातच मी तो दुसरा व्हिडिओ अपलोड करेल ज्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं ते, आणि त्यानंतर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान नक्की करू शकता. चला मग मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.